हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईव्ह. कशा आहात सगळेजण? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत आणि मी खूप खुश आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला बोलली होती शॉर्ट्समध्ये, व्हिडिओजमध्ये की मला त्या दिवसाची मी वाट बघते की कधी आपली फॅमिली 1000 क्रॉस करेल, 1000 सबस्क्रायबर्स आपले होतील. आणि फायनली तो दिवस आज आला आहे. मी खूप खुश आहे. ॲक्च्युली मध्ये मला व्हिडिओज बनवायला, ब्लॉग्स बनवायला, शॉर्ट्स बनवायला भेटतच नव्हते, कारण की म्हणजे कुठे ना कुठे जायचं असायचं, फॅमिली फंक्शन्स असायचे, कोणी गेस्ट आलेले असायचे घरामध्ये, त्यामुळे मला व्हिडिओज किंवा ब्लॉग्स बनवायलाच नाही भेटायचं. बट मला जसं जमायचं तसं मी ब्लॉग्स, व्हिडिओ, शॉर्ट्स बनवायची. म्हणजे असं मी गॅप जास्त पडून नाही दिला. बट तुम्ही मला सपोर्ट केला, तुम्ही मला समजून घेतलं आणि मला एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करतायत, मला कमेंट पण करतायत. मी बघते तुमचे कमेंट्स मी नेहमी बघते आणि त्यांना रिप्लायसुद्धा देते. आणि असं सपोर्ट करत राहा. आणि थँक्यू सो मच गाईज, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय, मला सपोर्ट करताय. आणि मला तर आज मी खूप खुश आहे, कारण की जे काही मी चालू केलं आहे, म्हणजे चॅनल खोललं आहे, जे काही मी करते आहे चॅनलवर, तुम्हाला मोटिवेट करते किंवा एंटरटेनमेंट, जे काही तुम्ही चॅनलवर बघता त्या गोष्टीला तुम्ही मला सपोर्ट करतात, मला कमेंट करतात. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी खूप आभारी आहे आणि धन्यवाद. तुम्ही सगळे, मला काय बोलायचं ना, आज मला कळतच नाही आहे. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा ॲक्च्युली मी सकाळी उठली आणि मी जेव्हा बघितलं की म्हणजे मी लगेच फोन वगैरे हातात नाही घेत, माझं एक असतं म्हणजे आवरून वगैरे, नंतर मी फोन वगैरे बघते. जेव्हा मी बघितलं, मी जस्ट 2 मिनटासाठी अशी स्टॉप झाली. म्हणजे खरंच मी पुन्हा स्क्रोल केलं की अरे सिरियसली 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. म्हणजे ज्या दिवसाची आपण वाट बघतो खूप दिवसांपासून, त्यासाठी आपण मेहनत करतो, म्हणजे बोलतो ना, कधी ती वेळ, तो दिवस, तो क्षण आपल्या आयुष्यात येतो, त्यासाठी आपण वाट बघतो. आणि जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा आपला विश्वास नाही होत. म्हणजे आपण एकदम बोलतात ना, एकदम थांबून जातो त्या गोष्टी, त्या वेळ. म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय वाटते. मी खूप खुश आहे आणि मी अशी एकदम थांबली होती त्या क्षणा, म्हणजे ते बघून एकदम. मी तुम्हाला सांगते, मी डिसेंबरपासून पुन्हा स्टार्ट केलं ब्लॉग्स वगैरे बनवायला. त्याच्या अगोदर पण मी 2021 त्याच्या अगोदर 20 म्हणजे कोरोनाच्या नंतर आय थिंक सो 19मध्येच कोरोना आला. त्याच्या अगोदर का नंतर मी माझे व्हिडिओज असायचे, म्हणजे तेव्हा मी फर्स्ट टाईम चॅनल खोललं होतं. बट तेव्हा मी माझ्या मम्माच्या फोनवर करायची, मम्मीच्या फोनवर आय थिंक मी ब्लॉग्स वगैरे करायची. आणि माझी खूप तेव्हा पण मला प्रेम भेटत होतं आणि म्हणजे तेव्हा खूप चांगलं चॅनल चालत होतं. बट नंतर मध्ये काय झालं, माझं एज्युकेशन वगैरे खूप गोष्टीमध्ये आल्या, त्यामुळे मी बंद करून टाकलं होतं. आणि त्यानंतर मी खूप गॅप घेतला मध्ये. नंतर मग आत्ता डिसेंबर 2024 30 डिसेंबर 2024ला मी पुन्हा स्टार्ट केलं आणि पुन्हा व्हिडिओज, ब्लॉग्स वगैरे चालू केले. आणि डिसेंबर ते आता आज तारीख आहे 8 जून 2025. खूप मोठा गॅप होता ॲक्च्युली. मध्ये ना खूप काही गोष्टी यायच्या आणि माझं कसं एज्युकेशन चालू असल्यामुळे मला इतका वेळ भेटत नाही, बाकीच्या पण गोष्टी असतात. बट आय एम सो हॅपी. आणि असेच खूप मोठी आपली फॅमिली होऊन दे, सबस्क्रायबर्स अजून वाढून दे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त अजून मला माहिती आहे की मला अजून खूप प्रेम मिळणार आहे. तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी आहे आणि अजून खूप मी तुम्हाला मोटिवेट करत राहील. आणि असेच छान व्हिडिओज, ब्लॉग. आणि हे तर काहीच नाही, मी तुम्हाला सांगते, अजून तर तुम्ही माझ्या चॅनलवर ना खूप छान व्हिडिओज, ब्लॉग्स आणि शॉर्ट्स बघाल. मी शॉर्ट्स आत्ता तरी असे देवाचे वगैरे शॉर्ट्स वगैरे टाकते, कारण की त्याला मला जास्त लोकांना ते आवडत होते, सपोर्ट मिळायचा वगैरे, त्यामुळे ते मी बनवायची. बट ते पण आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही गोष्टी, जे माझ्याकडे जे नॉलेज आहे किंवा मला जे वाटतं तुमच्यासोबत ते शेअर करावं, ते मी तुमच्यासोबत
101% करणार. मी डेली रुटीनची व्लॉग्स मला ना म्हणजे मी माझं चॅनल ना जस्ट डेली रुटीनसाठी बिलकुल बनवलं नाही आहे. तुम्हाला मी फर्स्ट माझ्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं असेल, डेली रुटीनसाठी मला बनवायचं असतं तर मी ते केव्हाच बनवलं असतं. बट मी माझ्या चॅनलवर एंटरटेन करण्याचं किंवा माझ्याकडे जे नॉलेज आहे किंवा माझ्या आयुष्यामधले जे खूप छान क्षण आहेत किंवा मला जे वाटतं मी तुमच्यासोबत शेअर करावं, त्यासाठी मी माझं चॅनल ओपन केलं. आणि माझ्या चॅनलचं नाव पण मी तसं टाकलं की नम्रताज लाईफ. म्हणजे माझ्या लाईफमध्ये जे चांगले किंवा वाईट किंवा जे मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, तुम्हालाही ते बघून खूप मस्त वाटेल, त्यामधनं तुम्ही शिकणार, अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि आत्ता जरी त्या गोष्टी किंवा जे व्लॉग्स तुम्हाला असं एंटरटेनिंग नसेल वाटत, पण येणाऱ्या पुढच्या काळात तुम्ही खूप एन्जॉय कराल माझं चॅनल. आणि मला माहिती आहे एक दिवस हे चॅनल इतकं मोठं होणार आहे, इतकं प्रसिद्ध होणार आहे, इतकं फेमस होणार आहे, बाकी मला काही बोलायची गरजच नाही आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या माझ्या भावना बाकीच्या. आणि थँक्यू सो मच फर्स्ट लास्ट काय बोलू. ओके गाईज, सो मी आता हा छोटासा एक मिनी व्लॉग मी तेच एंड करते. मी खास हा व्लॉग तुमच्याशी बोलण्यासाठी शूट केला. वेळात वेळ काढून मी विचार केला की नाही, आज काय ना काय करून मला कॅमेऱ्यासमोर यायचंच होतं, व्लॉग करायचाच होता. कारण की आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि केक कटिंग वगैरे ते म्हणजे जेव्हा आपलं चॅनल मॉनेटायझेशन होईल पुढे जाऊन, त्याच्यानंतर मी केक कटिंग अँड ऑल करणारच आहे. तोपर्यंत माझं चॅनल असंच एन्जॉय करा. ब्लॉग्स बघितले नसेल अगोदरचे ते एन्जॉय करा, ते बघा. ओके फाईन गाईज, आता मी हा व्हिडिओ एंड करते, हा ब्लॉग एंड करते. पुन्हा एकदा आत्तापासून मी पुन्हा डेली आपले ब्लॉग्स वगैरे चालू करणार. स्पेशल व्हिडिओज तर तुम्हाला बघायला भेटतील. आणि काहीतरी न्यू मी स्टार्ट करणार आहे. सो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. नुसते व्हिडिओज बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की अजून मी काय करून येऊ, काय करायला हवं, तुमचे सजेशन काय असतील तर तुम्ही करू शकतात. आणि थँक्यू सो मच गाईज. असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू दे.